महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांना अभिवादन करून, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण करून, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या विभागाचे लाडके, लोकप्रिय आणि खरे काम करणारे खासदार, कारण आता काही जण काय आपला रूम बदली करून इकडे आले म्हणून त्यांना आम्ही स्थानिक समजतो, पण स्थानिक खासदाराची व्याख्यामध्ये बसणारे खासदार असे आदरणीय मिलिंद देवराजी, मंचावर उपस्थित असलेले सुशीलाबेनजी, या विभागाचे लोकप्रिय माजी नगरसेवक, माझे सहकारी बंधू आदरणीय दत्ता नरवणकरजी, वंदनाताई गवळीजी, मंचावर उपस्थित असलेले आमच्या नरवणकर वहिनीजी आणि आमचे स्नेही, ते नेहमी म्हणत असतात की भाऊ जरा हा निर्णय 2-3 महिने अगोदर कॉर्पोरेशनला घेतला असता तर माझाही भला झाला असता, असे समाधान सरवणकरजी, इतर सर्वच, हरुण खान पण आपले नगरसेवक आहेत, माझे जुने सहकारी आहे, नरेंद्र राणे सिद्धिविनायक न्यासचे अध्यक्ष आहेत, सुनील नरसाळेजी आज स्थानिक कॉप नगरसेवक आहेत, माझी मुलगी ऐश्वर्या अहिर, सुनील अहिरजी, इतर मुंबई पुण्यावरून आलेले आमचे युवकांचे नेते, चाकणवरून आलेले काही नगराध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व शाखा समन्वयक माझ्यावर ज्यांनी मला साथ दिली, आणि विद्यमान असलेले पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, प्रशांत गवसजी असतील, इतर सर्व आदरणीय व्यासपीठ, मोसिनजी इकडे आहेत, आणि विशेषतः माझ्यावर प्रेम करणारे तमाम वेगवेगळे समाजाचे घटक, वेगवेगळे सोसायटीचे, जातीचे, धर्माचे सर्व आलेले मान्यवर, उपस्थित असलेले तमाम मतदार बंधू भगिनी, बांधवांनो, तरुण सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच मी आपली सर्वांची क्षमा मागतो की काही राजकीय निर्णय अपरिहार्य गोष्ट असतात, त्यावेळी काही विश्वासात घेऊन गोष्टी करायची असतात, परंतु माझ्या जीवनामध्ये अनेक अशा काही घटना घडल्या, आणि मी नेहमीच म्हणतो की मी वयाच्या 27व्या वर्षामध्ये आमदार झालो, वयाच्या 20व्या वर्षामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली, अनेक जबाबदारी मला कमी वेळामध्ये आणि विशेषतः वयामध्ये मिळण्याचं काम झालं. असं असला तरी देखील ज्या समाजाचं प्रतिनिधित्व तुम्ही करता, ज्या घटकांना तुम्हाला एकत्रित घेऊन काम करण्याची भूमिका घ्यायची असती, त्यांना किमान बरोबर ठेवणं हे एका नेत्याच्या आणि एक सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्याचं काम असतो. एक भूमिका मी 2019 साली घेण्याचं काम केलं, त्यावेळी माझ्यावरती खूप टीका आरोप झाली, पण असं असला तरी देखील या वरळीकरांसाठी आणि विशेषतः समाजातला एक घटक ज्याला काहीतरी इकडे घडवायचं आहे, त्याला आपण साथ द्यायची का विरोध करायचं, आणि एक त्या दूरदृष्टिकोनातून भूमिका घेण्याचा प्रयत्न मी केला. ही भूमिका ज्यावेळी मी आज नवीन होऊन घेण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये निश्चितपणे माझा स्वार्थ आहे असं काही लोक ज्यावेळी म्हणतात, तर त्यावेळी मी छाती टोकून सांगतो की हो, हा माझा स्वार्थ आहे, परंतु माझ्यापेक्षा माझ्यावरती अवलंबून राहणारा महाराष्ट्रातला काऱ्याकोपऱ्यामधला जो घटक आहे, जो समाज आहे, जो वंचित आहे, जो उपेक्षित आहे, त्यांच्या स्वार्थ आहेत, आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच ही भूमिका आज आपण घेण्याचा प्रयत्न आपण करतोय. राजकारणामध्ये काही जे गोष्ट असतात, ठीक आहे, आरोप प्रत्यारोप करण्याचं काम करतात, काही लोकांना असं वाटते की इकडे दुसऱ्या पक्षाकडनं आले तर ते चांगले होतात, आपल्याकडनं गेले तर ते नालायक होतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये मी जात नाही, परंतु ज्या उपेक्षित असलेल्या समाजाला न्याय जर आपल्याला द्यायचा असेल, तर आपल्याला राजकीय जीवनामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये जर काम करायचं असेल, तर आपल्याला काही भूमिका हे ज्यावेळी पटत असतात तर त्याला साथ दिली पाहिजे, काही वेळी पटत नसेल आणि ते वारंवार चर्चा करून, वारंवार बोलून पण त्यातला काही जर बदल होत नसेल, तर आपल्या जीवनामध्येच काहीतरी बदल आपण करून घेतलं पाहिजे, या भूमिकेतून मी काम करण्याचा प्रयत्न केला. कालपर्यंत तुम्ही बघितलं असेल की मी एका शहराचा अध्यक्ष होतो, मी मिलिंदजींनी उल्लेख केल्याप्रमाणे 7-7 विभागाची खात्याची जबाबदारी पार पाडण्याचं काम केलं. असं असलं तरी देखील मी कुठे अपमानित होऊन घेऊन, कुठे भूमिका घेऊन असं राहिलो नाही. वरळीकरांच्या हितासाठी 2 पावलं मागे जावलेली तरी चालेल, परंतु याही देखील या भागातले लोकप्रतिनिधींनी त्याला खांद्याला खांदा लावून देऊन या परिसराच्या लोकांचा विकास कसं करता येईल हे बघण्याचा दृष्टिकोन केला. आज सांगावा कोणी, वरळी विरळी चाळीचा प्रकल्प आज जर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी साथ दिली नसती आणि एग्रीमेंट आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही हटणार नाही, ही संकल्पना ज्यावेळी मी केली आणि ते करण्यास भाग पाडला नसता, तर कदाचित या प्रकल्पाला आज गती कुठे मिळाली नसती. 2013 साली ज्यावेळी मी जर राज्याचा गृहनिर्माण मंत्री होतो आणि पहिली जिजामाता नगरची LOI
मिलिंदजी आपल्याला आठवत असेल की त्रिके केला जात होता. मी आपली साथ घेतली, मी आपण पृथ्वीराज चव्हाण साहेबांकडे गेलो आणि आपण त्यांना सांगितलं की बा हे चालणार नाही, तुम्ही मुंबईतल्या सर्व त्रिके रद्द करा, पण या त्रिकेला तुम्हाला मान्यता द्यावी लागेल. आणि महानगरपालिकेला कॉन्ट्रॅक्टर ठेवून आपण जिजामाता नगरचा 2013 साली तो त्रिके आपण मंजूर करण्याचं काम केलं, LOI दिलं. 31 डिसेंबरला मला आजही आठवते, अधिकाऱ्याचं नावही सांगू शकतो, निर्मल कुमार देशमुख, म्हणून ते प्रकल्प राहू शकला. नाही तर त्रिके अंतर्गत जर प्रकल्प तो त्यावेळी गेला असता तर आज महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठा जो काम स्ट्रॉंग डनेचं चाललेला आहे तो चालला असता आणि जिजामातेल लोक हे PAP मध्ये कुठेतरी वडाळा किंवा कुठेतरी मानकुड किंवा मलाड किंवा मालवणीला दुर्दैवाने गेले असते. असंख्य गोष्ट सांगता येण्यासारखी आहे. गोपाळनगरचा प्रकल्प आम्ही आल्यानंतर आपण याच जांभुरी मैदानमध्ये लोकांना चावी वाटपाचा करण्याचं काम केलं, पण आजही देखील लोकांना तिकडे भाडा मिळत नाहीये. आजही लोक तिकडे बेघर झालेले आहेत. कोळीवाड्यामध्ये तर मला अवघ्या काही वर्षासाठी संधी मिळाली आणि ती संधी मिळाल्यानंतर त्या कोळीवाड्यामध्ये जेवढे काही विकास कामं आपण करू शकलो, मग रिंग रोडचा काम होता किंवा इतर होता, ही भूमिका आपण घेण्याचा प्रयत्न आपण केलं गेलं. जुन्या मोडकळी झालेल्या इमारतीच्यासाठी जे धोरण आज 79B खाली झाला होता त्याची मूलभूत संकल्पना ही त्या काळामध्ये आम्ही घेतली होती आणि 33(9) पॉलिसीमध्ये जर मालक जर तयार नसेल तर हा तुम्ही 79B आणि बचा तुम्ही निर्णय घेतला पाहिजे आणि त्याला आताच्या शासनाने मान्यता दिली. कालच मला सांगण्यात आनंद होतो आणि मी भाग्य समजतो की माझ्या उपसभापती पदावरती मी बसल्यानंतर माझ्याच उपस्थितीमध्ये तो बिल पास झाला आणि अनेक लोकांनी जे भाडेकरूंना जो न्याय मिळत नव्हता, आता 79A आणि B आणि C मध्ये मी विनंती केली होती एक आमदार या नात्याने की तुम्हाला कोर्टाच्या भरोश्यावर राहू नका, कायद्यामध्ये तुम्हाला बदल करावा लागेल. आणि शासनाने ती दखल घेतली. याच अधिवेशनामध्ये तो बिल आणला आणि जुन्या मोडकळी झालेल्या या पूर्ण मुंबई शहरातल्या इमारतींना दिलासा देण्याचं काम हे मला वाटतं या सरकारने आणि आमच्या सरकारने करण्याचं काम केलं. हे मी यासाठी सांगतो, काही वेळी काही लोक सांगत असतात की अनेकांना भरपूर काय दिलंय, मग अजून काय पाहिजे. परंतु एक लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे, जी जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिली ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचं काम केलं. आज इकडे पुणे शहरातले लोक आलेले आहेत, आज त्यांनाही देखील तुम्ही विचारू शकता. चाकणमधून लोक आलेले आहेत, पुणे जिल्ह्याचे 21 विधानसभेमधून लोक सकाळी मला येऊन भेटून गेलेत. RMMS मध्ये आज मोठ्या प्रमाणावरती मिलिंदजी सत्कार होता. 4,500-5,000 हजार लोक आज तिकडे त्यांना भेटून मग मी इकडे आज येतोय. तिकडे देखील होता. ही का झालेली आहे, का जुळली गेलेली आहे, कारण या प्रत्येकांच्या सुखादुखामध्ये एक संपर्क प्रमुख या नात्याने त्यांना साथ देण्याची भूमिका मी घेतली. पक्षाने जबाबदारी दिली तर पक्षाला रडगाणा करण्याचं काम केलं नाही. वेळ आली तर पदरातले 2 पैसे खर्च करून त्यांना साथ देण्याचं काम केलं. आणि 2 विधानसभा जी आम्हाला मिळाली होती त्यात एका विधानसभेमध्ये चाकण सारख्या भागामध्ये पक्षातल्या सर्वोत्कृष्ट जास्त मतदानाने जर कुठचा आमदार निवडून आणण्याचं काम केलं असेल तर 52,000च्या आघाडीने आज बाबाजी काळे म्हणून घेऊन त्या आमदारांना आणण्याचं काम केलं. आणि मग या जबाबदारी दिल्या तर हे काहीतरी अंगावर ओढून करून घेतलं नाही. माझ्या मुलीने ती प्रतिक्रिया दिली. आज सामाजिक क्षेत्रामध्ये ऐश्वर्यासारखी काम करते, पण कधी आम्ही हट्ट धरलं नाही जसं इतरांनी बाल हट्ट धरलं का माझ्या भावालाच मिळालं पाहिजे, मला मुलालाच मिळालं पाहिजे, मला बहिणीलाच मिळालं पाहिजे, पण आम्ही कधी भूमिका घेतली नाही. सुनील अहिर या भागाचे या अगोदरच नगरसेवक होते. 5ही नगरसेवकांनी सांगावं की या नगरसेवकाच्या महानगरपालिकेमध्ये एक नगरसेवकांना निवडून आणण्यासाठी तन मन आणि धन देऊन निवडून आणण्याचं काम करत असताना तुमच्या मतदारांच्या माध्यमातून मी फिरलो असतो. आणि म्हणून मला वरळीकरांना सांगायचंय की एक नवीन झेप घेण्याचा मी प्रयत्न करतोय आणि यासाठी घेतोय. आज इकडे तुम्ही बघितलं असेल, मला काही पत्रकारांनी विचारलं की तुम्ही तर सेक्युलर आहात, मग आज तुम्ही या पक्षात आल्यानंतर काय. मी कालही सेक्युलर होतो, आजही सेक्युलर आणि उद्याही सेक्युलर राहील, कारण स्वर्गीय बाळासाहेबांचा विचार आहे की इथल्या इतर जाती आणि धर्माचा द्वेष करायचा नाही, सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि तोच कानमंत्र आज आदरणीय एकनाथ शिंदेजी घेण्याचा प्रयत्न करतायत. मिलिंदजी, तुम्ही पहिल्या पुढे गेलात, तुमच्याच कानमंत्र घेऊन मी तुमच्या मागे येतोय असं कोणाला गैरसमज होऊ नये. परंतु तुम्ही गेल्यानंतर पण ही जी भूमिका जी तुम्ही आपण घेतण्याचं काम केलेलं आहे ह्याच्या मागचा हा हेतू आपल्याला काय मिळाला, तुम्हाला काय मिळालं किंवा मला काय मिळालं नाही,
या जनतेला आपण काय देऊ शकतो, या भावनेतून मला असं वाटते तुम्हाला आणि आपल्याला मिळून दोघांना काम करावं लागेल. आणि आज आपण मिळून शपथ घेऊया की या वरळीकरांच्या भागातले अनेक प्रश्न असतील जे रखडलेले आहेत, ज्याची सुनावणी होत नाही, या शहरातले आणि विशेषतः या दक्षिण मुंबईमध्ये आणि दक्षिण मध्य मुंबईमधले जे लोकांचे समस्या असतील, आज एक भाऊ नाही दोन भाऊ तुमच्या मागे उभे आहेत. पूर्ण ताकदीने तुमच्या या पुढच्या विकास कामाला पण देखील गती आम्ही आणून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीये. आणि ही गती देत असताना अनेक समस्या जी आजही प्रलंबित आहे त्याला सोडवण्याचं काम हे आपण केलं पाहिजे. आजची पण देखील ही सभा किंवा ही बैठक किंवा हे आयोजन आपण जांभुरी मैदानमध्ये पण घेण्याचा प्रयत्न करतो, पण तिकडे चिखल खूप असल्यामुळे आपण इकडे केलं. तुमच्या सर्वांची गैरसोय 8:30-9 वाजेपर्यंत अजून लोकांचे फोन येत आहेत, येणार आहेत. मी आपल्याला एवढंच नम्रपणे सांगू इच्छितो की या परिसरातल्या लोकांना आज पोलिसांचा प्रश्नच आहे. पोलिसांच्या घराचा प्रश्न हे जर आम्ही मांडला नसता तर तो कॅबिनेटमध्ये मंजूर झाला नसता. अर्थात लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी देखील साथ देण्याचं काम केलं, हे मी खोटं नकारणार नाही. पण तो मुद्दा मी मांडला की गिरणी कामगारांना जसा घर दिला जातो, मग पोलीस जो कर्मचारी जो आयुष्यभर यांनी आपला घालवला आहे त्या पोलिसांच्या कर्मचाऱ्यांना घर का देत नाही आणि पुनर्बांधणीमध्ये त्याचाही समावेश केलं पाहिजे. गिरण्यांच्या चाळीच्या बाबतीतला प्रकल्प आपण पुढाकार घेतला आणि आज सेंच्युरी मिल क्वार्टर असेल, दिग्विजय मिल क्वार्टर असेल, NTC मध्ये मिलिंदजी तुम्हाला आपल्याला पुढाकार घ्यावा लागणार आहेत आणि ते देखील प्रश्न आम्ही हाताळण्याचं काम केलेलं आहे. मी नक्कीच आकर्षित झालो. आज एकनाथ शिंदेजींचे माझे संबंध हे काय आज नव्हते. मला आठवते की मी ज्यावेळी मंत्री होतो त्यावेळी ते एका विधानसभेचे आमदार म्हणून माझ्याकडे क्लस्टरच्या बाबतीत यायचे. आज श्रीकांत शिंदे आणि माझे काही संबंध आजचे आहेत अशातलं नाही. आम्ही या अगोदर देखील पक्षाच्या कार्यक्रमासाठी आम्ही दोघं एकत्रित काम करत होतो. त्यांनी मला आग्रह काय आजच धरला अशातलं नाही. 24ला पण मला त्यांचा प्रेमाचा आग्रह होता, महानगरपालिकेला पण माझा त्यांचा प्रेमाचा आग्रह होता. पण मी त्यांना भूमिका घेतली की ज्यांनी मला साथ दिली आणि ज्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत हे घेतोय आणि माझ्यामुळे जे इकडे निवडून आलेले आहेत अशा लोकांना आपण ऐन वेळी सोडणं हे योग्य होणार नाही आणि म्हणून ती भूमिका घेतली नाही. पण आज नवीन जिद्दीने नवीन जोमाने मी आज भूमिका घेतोय आणि ती भूमिका घेत असताना वरळीकरांची साथ मला पाहिजे. आणि आज तुम्ही बघितलं असेल की मिलिंद देवराजी हे काही मतांनीच दुर्दैवाने ते त्यावेळी निवडून येऊ शकले नाही, पण त्यावेळी त्यांना साथ नव्हती. पण मिलिंदजी आता वरळीची जागा काय तुम्हाला आम्ही देणार नाही. तुम्ही आप दिल्ली देखो हम गल्ली देखते. आमच्या इकडचे बसलेले सर्व जे आहेत इच्छुक असतील, जे कोण इच्छुक असतील आणि पक्ष जे कोण उमेदवार दिलं जाईल, मी वरळीकरांच्या साक्षीने सांगू इच्छितो की हा वरळीकर हा चमत्कार घडवणार आहे. तो डोक्यावरती घेणारा पण आहे, पण डोक्यावरून खाली आपटणारा पण आहे. कारण या मतदारांना ग्राह्य धरलं झालेलं आहे. काही लोकांनी तर 7-12 वरतीच वरळी लिहून टाकलेली आहे. अरे मी पण वरळीतूनच निवडून आलोय. आणि मिलिंदजी आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की हा पद हे काय आजच मिळालं नाही. पहिला शिवडी विधानसभेमध्ये 2 वेळा मी आमदार होतो आणि नंतर वरळी डिलिमिटेशन म्हणजे जसं तुमचं दक्षिण मुंबई आणि दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई एक होऊन लोकसभा झाली, तशी शिवडी आणि वरळीची एक झाली. त्या वरळीमध्ये याच वरळीकरांनी मला निवडून देण्याचं काम केलेलं आहे आणि आज उपसभापती पद मला मिळालेलं आहे. पण मला आजही आवडून सांगायचं आहे की हा मान विधानसभेचा अध्यक्ष म्हणून नरवडे साहेबांना पण देखील या अगोदर मिळालेले आहे. पण मी तुम्हाला गवाही देऊ इच्छितो की या पदाचा गैरवापर होऊ देणार नाही. प्रत्येक समाजाचा घटक वेळ आली तर तो कुठच्या जातीचा आहे, धर्माचा आहे किंवा पक्षाचा आहे हे बघितला जाणार नाही. तो या विभागाचा आहे, त्याला न्याय मिळाला पाहिजे. तो उपेक्षित आहे, तो आशेने येतोय, आशेचा किरण त्यांच्याकडे आहेत. मी आपल्याला गवाही देऊ इच्छितो की एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वाखाली त्या प्रत्येक घटकाला न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीये. मी म्हटल्याप्रमाणे का आम्ही आकर्षित झालो, गिरणी कामगारांचा मोर्चा होता. दरवर्षी आम्ही मोर्चा काढायचो, कोणी सुनवानी करत नव्हता. मी पुढाकार घेतला. मी सांगितलं का आता शेवटचाच मोर्चा आम्ही करू, कारण मुंबईमध्ये घरं मिळाली पाहिजे ही गेल्या अनेक वर्षाची आमची मागणी आहे. कोणी दखल घेत नव्हता. उदय सामंतांनी मध्यस्थी केली, प्रसादनी मध्यस्थी केली. मी त्यांना सांगितलं की मला राज्याचे मुख्यमंत्री किंवा अन्यथा उपमुख्यमंत्र्यांना द्या, तोपर्यंत मी हा मोर्चा मागे घेणार नाही. त्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला, आम्ही हटलो नाही. 12:30 वाजता ठाण्यावरून एकनाथ शिंदेजी नंदवनला आले, आमच्या शिष्टमंडळाला भेट दिली आणि सांगितलं का 1 दिवस द्या, दुसऱ्या दिवशी मी तुमची बैठक लावतो. तिसऱ्या दिवशी त्यांनी बैठक लावली आणि मुंबईमध्ये गिरणी कामगारांना घरं आम्ही देणारच ही भूमिका त्यांनी स्वीकारण्याचं काम केलं. मग आम्ही त्यांना आकर्षित होऊ नाही की नाही. BSTचा संप होता, 4 दिवस संप झाला होता.
काही लोक ह्या संप मोडण्यासाठी मेसा लावत होते. काही लोक 27-28 लोकांना आज जेलमध्ये बंद करण्याचा काम झाला होता. 5वा दिवस उलटून चालला होता. कोणी मध्यस्थी करायला तयार नव्हता. त्यावेळी मी प्रताप सरनाईक माझे संबंध असताना त्यांना मध्यस्थी करण्यास भाग पाडला आणि त्यांना विनंती केली. त्यांनी आश्वासित केलं की तुम्ही संप मागे घ्या. आम्ही सांगितलं का नाही, राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच यावं आणि आमच्यातले जी समस्या आणि जे आमचे समस्या सोडवावे. तिसऱ्या दिवशी एकनाथ शिंदेजीने आम्हाला वेळ दिली. न होणाऱ्या गोष्टी जे बीएसटी मध्ये होते ती समिती गठीत केली. कामगारांना 3,000 रुपये वाढ दिली आणि जे कॉन्ट्रॅक्ट कामगार 25-30 हजार कामगार आहेत, ज्याला कायद्यामध्ये 1ही रुपया वाढ मिळू शकत नाही, अशा लोकांना 2,000 रुपये प्रत्येकी महिन्याला वाढ देऊन त्यांना न्याय देण्याचं काम केलं. मी कसं डोळे झाक करू शकतो? तर न्याय देणारा कार्यकर्ता काम करणाऱ्या कार्यकर्त्याबरोबर साथ द्यायला जर तयार असेल, ती साथ मी घ्यायची की सोडून फक्त पुढे जायचं, हा प्रश्न माझ्या समोर होता. आज महाराष्ट्रभरामध्ये अनेक प्रतिक्रिया येत असतील, महाराष्ट्रामध्ये समज आणि गैरसमज होत असतील, पण मी जी भूमिका घेतलेली आहे तो उपेक्षित असलेल्या समाजाच्या घटकापर्यंत त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि ते न्याय देण्याचा प्रयत्न या पुढच्या काळामध्ये या पदाचा बहुमान ठेवत असताना मी निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाही. आज राज्याचे मुख्यमंत्री असतील, आदरणीय देवेंद्र फडणवीसजी असतील, त्यांच्यासारख्याने पण मला साथ देण्याची भूमिका घेतली. आज सुमित्राताई वहिनी असतील, त्यांना तर आनंद झाला की आज आमच्याच कुटुंबातला एक व्यक्ती इथपर्यंत आज पोहोचतोय. पण दुर्दैवाने म्हणावं लागेल की ज्याला खांद्याला खांदा लावून मी साथ दिली, ज्यांना आपण या विधानसभेमध्ये घडवण्याचा प्रयत्न केला, ज्यांना आपण वेगवेगळ्या भूमिकेतून पुढे आणण्याचं काम केलं, आज किमान त्यांनी एक शुभेच्छा जरी दिल्या असत्या तर मला सारख्या कार्यकर्त्याला ते आनंद झाला असता की कालपर्यंत माझ्याबरोबर साथ देणारा माणूस आज समजा जरी वेगळी भूमिका घेत असेल, पण त्याला माझे लाख लाख शुभेच्छा आहे. ते न घेता जे टीका करतात, आरोप करतात, त्यांच्याकडे बघण्याची गरज नाही. मी परवाच्या दिवशी सांगितलं की आयुष्यात ज्याने कधी दगड उचलले नाही, दगडाचा कधी कोणाशी नाता नाही, ते आता आम्हाला समजायला लागलेत की काय दगड असतो आणि काय संघर्ष असतो. त्या सर्व संघर्षातून पार करून मी आज इथपर्यंत तुमच्यापर्यंत आलेले आहेत. तुमचा आशीर्वाद राहिला तर निश्चितपणे एकूण एक घटकाला न्याय देण्यासाठी, जसं 89चं कार्यालय या अगोदर जसा उघडा होता, हा 89च्या कार्यालयामध्ये आलेला कुठचा जाती धर्माचा माणूस कधी आम्ही बघितला नाही, पक्षाचा बघितला नाही. तीच भूमिका पुढच्या काळामध्ये राहून तुमचे असंख्य असलेले प्रश्न, प्रकल्पाचे असंख्य असलेले प्रश्न, तुमची जी सुनावणी होत नाही, त्या सर्व प्रकल्पाला पण देखील गती देण्याचं काम मी आणि मिलिंद देवराजी आणि व्यासपीठावरती सर्व मान्यवर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे अभिवचन मी या निमित्ताने देतो. परत एकदा आपल्या सर्वांच्या समोर नतमस्तक होत असताना आपली जिद्द आणि अपेक्षा या पूर्ण करण्यासाठी माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते दिवस रात्र तुमच्या बरोबर सोबतीला काम राहण्याचा प्रयत्न करणार आहे. दत्ताजी, मी आपल्याला सांगू इच्छितो की या प्रक्रियेमध्ये आल्यानंतर सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांना एकत्रित आपल्याला आणावं लागणार आहे. कोण मोठा आहे कोण छोटा आहे हे न बघता आपण एक आपुलकीने कुटुंब प्रमुख या नात्याने तुम्ही मी आपण आजपर्यंत काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दत्ताजी बोलले ही गोष्ट खरी आहे की त्यांचा कार्यालय आणि माझं कार्यालय एकत्र असल्यामुळे एवढं गैरसमज होता की दत्ता नरवणकरनी तिकडे बसायचं सोडून दिलं आणि ते डायरेक्ट इकडे गांधीनगरला येऊन शिफ्ट झाले. पण असं असलं तरी देखील ते ज्यावेळी अगोदर मनसेमध्ये होते तरी माझे संबंध तसेच राहिले, पक्षात आले तरी देखील संबंध तसे राहिले. पक्षामध्ये ते आणि मी वेगळी भूमिका त्यांनी घेतली म्हणून मी कधी तिरस्कार करण्याचं काम केलं नाही. तो नाता मला असं वाटते तुमच्या माध्यमातून निश्चितपणे पुढच्या काळामध्ये घेऊन जाण्याचं काम करूया. आज असंख्य कार्यकर्ते जुडत आहेत, असंख्य भागातली लोकांचे मला येत आहेत, असंख्य या पुरळीतले आहेत. आज तुम्ही बघा कोळीवाड्यातले वेगवेगळ्या समाजातली लोक आलेली आहेत, आज गावकीतली लोक जी आज इकडे आलेली, मी त्यांचा नतमस्तक होऊन आभार मानतो. सोसायटीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आलेले आहेत, तेलुगू समाजाची लोक आलेली आहेत, मुस्लिम समाजाची लोक आलेली आहेत, म्हणजे मागासवर्गीय समाजाच्या बौद्ध पंचायत शाखेतली जी लोक आलेली आहेत. म्हणजे असा कुठचाही घटक नाहीये जो आज या प्रेमापोटी मिळालेला आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो हे पद मला मिळालेलं नाहीये, हे पद हे तुम्हाला मिळालेलं आहे. त्या पदाचा वापर तुम्हाला करून घ्यायचा आहे. तुम्ही किती माया मागे लागतात त्यापेक्षा मी तुमच्या बरोबर येऊन तुम्हाला सोडवण्याचं काम, प्रश्न सोडवण्याचं काम मी निश्चितपणे करीन. मी एकच गोष्ट बोलून घेऊन मी सांगतो, थांबतो की पद बदली झालेलं आहे पण तो व्यक्ती तीच आहे. कधी हाक मारा, एक लहान भाऊ या नात्याने सदैव तुमच्या हाकेला साथ देण्याचं काम मी आणि माझे सर्व सहकारी केल्याशिवाय राहणार नाही, हा आत्मविश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि महायुतीतले पण इतर घटक, आज भारतीय जनता पार्टीचे पण पदाधिकारी आलेले आहेत, आज
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट असतील किंवा अजितदादा गट असतील, ही मंडळी आलेली आहेत. म्हणजे सर्व पक्षातली जी लोक पण देखील प्रमुख लोक आज इकडे जी आलेले आहेत, त्या सर्वांचा मी व्यक्तिशः आभार मानत असताना तमाम जनतेचा देखील मी आभार मानतो आणि आपली साथ ही काय माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती राहील अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.